हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. भावांनो, आज आलो होतो आपल्या बंगल्याच्या कामावरती. आज ना पूर्ण व्हिडिओ बघा, मस्त व्हिडिओ आजचा. ऊन पण आज चांगलंच जोरातच लागत होतं. मग काय म्हणतो, चला ब्लॉगची आपण स्टार्टिंग करूया. हा बघा कसा झोपला होता. त्याला म्हणलो चल यायचं का बंगल्या होता, हा म्हणला नको. हे बघा भावांनो, ऊन बघा केवढं लागत होतं. आणि हे जे बांधकाम चालू आहे ना, हे बघा, एक मिनटं, हे बघा, हे जे बांधकाम चालू आहे ना, इथं जगदीश्वराचं मंदिर होणार आहे. खूप मोठं मंदिर आहे, चांगलं आहे, मस्त आहे. घराशेजारीच आई बघा इथं बसलेली होती. आईची पण व्हिडिओ मी घेतलेली आहे. मस्त व्हिडिओ आहे, पूर्ण बघा ब्लॉग आजचा. चला म्हणलो तुम्हाला नवीन गेट दाखवतोय. बघा गेट हे कधी बसवलंय मला कळलंच नाही. मी आज आलोय तर मला आजच दिसतंय. आपल्या पहिला ब्लॉग होता ना, त्या व्हिडिओमध्ये नव्हतं गेट. हे बघा चांगलंच काम आता जोर झालं. इथे एक खिडकी आलेली आहे. चला वरती जाऊ. पायऱ्या चढायलाच लय कंटाळा येतो. हे बघा इकडं आहे ना, शेजारी पण आहे ना काम चालू होतं एका घराचं. त्यांचं पण बंगलोच आहे, मस्त आहे त्यांचं पण. चला जाऊ वरती. आई बघा कशी बसलेली होती. म्हणलं आता चला तुम्हाला आज पण सगळंच दाखवतो. मग त्या व्हिडिओपेक्षा आणि ह्या व्हिडिओपेक्षा आहे ना, आजचं मस्तच झालेलं आहे. म्हणजे काम पूर्णपणे आता झालेलं आहे. थोडे दिवस लागतील, मस्त वाटण पण आता इकडे येऊन राहिला. हे बघा चौकटी वगैरे बसवल्या होत्या, त्या मागच्या व्हिडिओमध्ये हे नव्हतं भावांनो. चला जाऊ मग वरती. आजचा व्हिडिओ जरा मोठा आहे. हे बघा पलीकडचं घर कसं दिसत होतं. त्यांचं वैटी आहे. आपलं आहे ना, आपलं वेगळं घर आहे भावांनो, नाही का. आपलं आहे वेगळं. आपलं आपलं लय मोठं वाटतंय सगळ्यांपेक्षा. आपलं खूप मोठं वाटतंय. हे बघा वरती पण आहे ना, बांधायला चालू केलेलं होतं. पहिल्या मजल्यावर कसं मागच्या व्हिडिओमध्ये असे अर्धा झालतं, तसं आता दुसऱ्या मजल्यावर झालतं. थोड्या दिवसात होईन आता, काय एवढे पण नाही दिवस लागणार. त्यांच्याकडे पण माणसं कमी आहे वाटतं, ते जे आमचे कामगार आहेत ना त्यांच्याकडं. चला म्हणलं तुम्हाला सगळं दाखवून घेतोय. बघा कच वगैरे विटा वगैरे सगळं वर त्यांनी स्वतः वाहिलं होतं त्या कामगारांनी. बघा किती कष्ट असतंय. हे होतं दुसऱ्या मजल्यावरचं किचन होतं हे बघा. डिझाईन पण आपली दिसत होती. डिझाईन आहे ना एकदम मस्त झाली ते भावांना, नाही का. लय म्हणजे लय मस्त झाली ते. हे बघा इकडं गॅलरी होती. चला आता तुम्हाला नेतो वरती टेरेसवर पण मस्त झालंय आता. सुटसुटीत झालंय चांगलं. लिफ्टचं काम बघा. लिफ्टच्या कामाला हातच लावला अजून. लिफ्ट करायची ते, पण जरा नंतर करायची ते. अजून 2-3 मजले वरती वाढवलं ना की मग लिफ्टचं काम चालू करायचं. इथून पण चांगलंच खाली दिसत होतं मोठं. खाली बघितलं की डोळे फिरत होते. कसं तरी आलो वरती आले बघा. आता इथं जे ग्रिल लावले ना, तिथं आता विटा बांधायच्या, ते विटा टाकायच्या. इकडे लय गर्दी झाली आता टेरेसवर. असं वाटत होतं कुठं पाऊल टाकून कुठं नको. ऊन पण चांगलंच लागत होतं. बरं दुपारची व्हिडिओ काढत होतो मी भावांनो, का आता आपल्या फक्त सबस्क्रायबरसाठी आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. कारण आपल्याला लय ब्लॉग बनवायचे ते, लय म्हणजे लय ब्लॉग बनवायचे अजून. बघा पूर्ण असं लाकडं बिकडं विटा सगळं वरती वाहिलेलं होतं. खाली बघा कसलं बेकार दिसत होतं. हा रोड गेलेला आहे बघा. हा जो रोड आहे ना, चौक आहे भावांनो. इथं घरापाशी चौक बांधलेला आहे आपल्या. बघा हे महादेवाचं जे मंदिर आहे ना, हे बघा महादेवाचं हे मंदिर आहे ना, तिकडनं जो रोड आलाय ना, हे बघा हा रोड येतो. इकडनं जो आलाय ना, हा इकडनं एक आलाय. आणि ना हे बघा इकडनं एक आलाय, इकडनं एक आलाय आणि इकडनं एक आलाय. असं मध्ये ना चौक बांधलेला आहे. मस्त आहे, काय विषय नाही एवढा. विटा वगैरे सगळं वर आणलेलं होतं. चला आता जाऊ खाली. सूर्यबाग असायची स्वतः. पक्क जन्माचं ऊन लागत होतं. उन्हात पडायचो काळा मी. चला जाऊ खाली आता. खाली जायचं वर यायचंच लय कंटाळा येतो. हे बघा हा व्ह्यू बघा कसा दिसत होता. पलीकडं घर चालू होतं त्यांचं. आत्ताशी म्हणजे पहिली जी आपली स्टेप असते ना खालची, ती स्टेप चाललीत. त्यांचं असं नाही की पहिला मजला दुसरा मजला. त्यांचं असं बैठी घर आहे. ही बघा आपली स्टोर रूम. हे बघा ही होती स्टोर रूम. कसं आहे, क्वालिटी आहे का नाही सगळं. बघा इकडं काम चालू होतं. सगळं नाही पुढचं जेवढं आहे ना भावांनो, शेती बिती, पुढची घरं, सगळं डेव्हलप होणार. सगळं इथं सोसायट्या होणार आहेत. सगळं हळूहळू ना सगळं डेव्हलपिंग म्हणजे पूर्णच होणार आहे, पूर्णच. आजूबाजूला पण आता ही जेवढी शेती राहिली सगळं डेव्हलप होणार. सगळं डेव्हलप होऊन जाणार आहे इकडं. प्लॉट वगैरे सगळे निघणार आहे तिकडं. पूर्ण डेव्हलपिंग चालू होणार इकडं पण. आता खाली गेलो बघा,
एक तुम्हाला गोष्ट दाखवतो खाली गेल्यावर. जे मी पहिला जो माझा ब्लॉग होता ना, त्या पहिल्या ब्लॉग मध्ये आणि ह्या ब्लॉग मध्ये किती फरक आहे बघा. हे बघा, एकच मिनिट. हे बघा केवढं उरकलंय बघा. त्यांनी खिडक्या वगैरे काढल्या. पहिल्या ब्लॉग मध्ये खिडक्या पण नाहीत. खिडक्या वगैरे मजबूत त्यांनी काढल्या. ते पूर्ण बघा स्टोर रूम इकडं आणि हे इकडं किचनचं पण खिडकी बिडकी एकदम ओके काढली होती त्यांनी. लय पटपट काम उरकलंय. तो ब्लॉग मी कधी टाकलाय, 8-9 दिवस झाले भावांनो टाकला होता. त्यानंतर बघा किती काम उरकलंय. फक्त बेडरूमचं काम जरा त्यांनी ठेवलेलं आहे, कारण बेडरूमला आहे ना, ही जी जागा आहे ना, ही जरा आहे ना, इथं बी जरा वेगळा विषय, वेगळी खिडकी आहे जरा. असं त्या खिडकीला आहे ना, असं कर्व आहे, कर्व मस्त आहे. पण ती पण खिडकी, ह्या खिडक्या तर झालेल्याच होत्या. चला म्हणलं आता जाऊ खाली. काम चालू होतं. आज साईडवर 2च माणसं होती. साईडवर म्हणजे आज बंगल्यावरती कामाला 2च जण होती. 2 जण किती करणार. उद्या होईन काम चालू. चला खाली. विटा वगैरे आणल्या होत्या. सीडी पण इथं ठेवलेली होती बघा. गेट बघा. आणि इथं आहे ना भावना, इथं हे जी जागा आहे ना, इथं आहे ना प्लग येणार आहेत. मग इथं आहे ना चेतक आहे ना आपली, तिला चार्जिंग करायला आहे ना पॉइंट काढणार आहे. तिथं पण काढणार आहे, इकडं दुसरी कवी काढणार आहे. गेट बघा, गेट तर नवीनच लावलेलं होतं. मी तर आजच बघतोय. हे बघा. चला तुम्हाला पुढून व्ह्यू दाखवतो आता. आई होती बसलेली. आई म्हणते तू काय व्हिडिओ काढतोय सारखा. आईला म्हणलं थांब तुला पण घेतो व्हिडिओ मध्ये. इकडनंच जाऊ. चला पुढचा व्ह्यू पण मस्त आलाय. पुढचा व्ह्यू दाखवतो. हे जे आता जो कचरा दिसतोय ना, विटा वगैरे, हे सगळं नंतर निघणार आहे. पुढे जी जागा सोडली ना, तिथं आहे ना असं ग्राउंड मध्ये लॉन करणार आहे. लॉन कंपाऊंड पण मारणार आहे चांगलंच. हे बघा कसा आहे व्ह्यू. लय उंच वाटवता. लय म्हणजे लय उंच वाटवतं. झालंय आता चांगलं होईन उरकतीन आता. डिझाईन वगैरे ते करते त्यांच्या आणि मस्त. विटा वगैरे आल्या होत्या, सकाळीच विटा आल्या होत्या. मी तर काय आज काळच पडलेलो होतो उन्हात. आई किती दिवस लागेल ना कामाला. वर्ष लागल. वर्ष वय. वर्ष लागल. मग काय, हा पण इथं आलाच होता. याला म्हणलं आता तुला घरीच नाही नेणार. मी आलो मग घरी निघून. घरी आलो म्हणलो करू आता नाश्ता पाणी. तर भावांनो, भेटू आपण पुढच्या नवीन व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.